SVCS हायस्कूल MIDC सोलापूर। हुमनाबादे श्रावणी अमरनाथ हिने रचला नवा विक्रम। सलग 2 वर्ष वक्तृत्व स्पर्धेत प्रथम। BF दमाणी विद्यामंदिर सोलापूर प्रशालेच्या वतीने घेण्यात आलेल्या शहर पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटातून इयत्ता 10वी क वर्गातील कुमारी हुमनाबादे श्रावणी अमरनाथ हिने प्रथम क्रमांक, तर याच गटातून इयत्ता 9वी ब वर्गातील कुमारी वाघमोडे प्रणोती अमोल हिने उत्तेजनार्थे पारितोषिक पटकावले आहे। स्पर्धेतील नेत्रदीपक यशप्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार प्रशालेच्या वतीने करण्यात आले। प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक आदरणीय श्री SK ममाणे सर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शाल बुके देऊन सत्कार करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री धनंजय नकाते सर व पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोष तारके सर आदी उपस्थित होते। BF दमाणी विद्यामंदिर आयोजित शहर पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत कुमारी हुमनाबादे श्रावणी अमरनाथ हिने सलग 2 वर्ष वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करून नवा इतिहास रचणारी शाळेतील पहिली आणि एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे। कुमारी हुमनाबादे श्रावणी अमरनाथ हिने वक्तृत्व स्पर्धेत नेत्रदीपक यश प्राप्त केल्याबद्दल प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक आदरणीय श्री SK ममाणे सर यांनी 501 रुपयाचे, तर स्पर्धेत उत्तेजनार्थे पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनी कुमारी वाघमोडे प्रणोती अमोल हीस 251 रुपयाचे रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आले। वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री धनंजय नकाते सर, सौ सविता पाटील मॅडम, श्री शिवानंद परमशेट्टी सर, सौ नीलांबिका हिरेमठ मॅडम, सौ सुलोचना विजापुरे मॅडम, सौ अनिता बंडगर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले। या यशाबद्दल काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, श्री बृहन्मठ होटगी मठाचे मठाधिपती श्री शटस्थ ब्रह्मी चन्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, संस्थेचे सचिव श्री SG स्वामी सर, संस्थेचे संचालक श्री शशिकांत रामपुरे साहेब, प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री SK ममाणे सर, प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री धनंजय नकाते सर, पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोष तारके सर यांनी वक्तृत्व स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले।